श्री कृष्ण गोविंद हे नाथ श्री कृष्ण गोविंद श्री कृष्ण गोपाल कृष्ण भगवान की जय। वसुदेव सुतं देवं कंस चाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं। परमात्मा हा वंदनीय आहे जगाला। तेव्हा अशा ह्या भगवान गोपाल कृष्णाचं चरित्र काल आपण जन्म झाला त्यावेळेला ऐकलेलं आहे। आत्ता कथेपूर्वी सुद्धा मी तुम्हाला ते सगळं चरित्र सांगितलेलं आहे। आणि आता आपण काला काला या शब्दाचा काय अर्थ आहे? का आला? तुम्ही आज कालाय म्हणून आलो। का आला म्हणजे या ठिकाणी आपण जन्माला का आलो? हो हम मी कोण आहे? मी या ठिकाणी जन्माला का आलो? कशासाठी आलो? 184 फिरलो कोठेन सुख लागलो दैव योगे आलो शरण समर्थास। 184 योनी फिरून आम्ही आता आलेलो आहे तिकडे बघ या मनुष्य देहाला। तर याचा अर्थ एकाग्र मनाने आपण का आलो याचा विचार करावा। कशासाठी आलोय आणि मला काय प्राप्त करून घ्यायचंय? त्या इतर प्राणी आणि आपल्यात फरक काय? आहार निद्रा भय मैथुनींच्या सगळ्याला सारखंच आहे। पण आपल्याकडे मनुष्य देहामध्ये विशेष काय आहे? तर आपल्याला कर्माचं स्वातंत्र्य आहे। त्यांना भोग आहे, त्यांना कर्म करण्याचं स्वातंत्र्य नाही। जे काही त्यांच्या वाट्याला येतील ते भोग त्यांनी भोगायचे। आपल्याला आजारी पडलो तर आपल्याला दवाखान्यात जायची सोय आहे, त्यांच्याकडे आहे का? ते स्वतःहून कुठे जाऊ शकत नाही। ते परतंत्र आहे आणि मनुष्य प्राणी हा स्वतंत्र आहे। आणखीन भगवंताने विशेष देणं दिलंय त्याला, भगवंताला जाणणं ही कला त्यांनी या मनुष्य प्राण्यामध्ये दिलेली आहे। आणि म्हणून एकाग्र मनाने आपण जर हा विचार केला की मी कशासाठी जन्माला आलोय, मला काय करायचंय, मनुष्य हे भगवंताने दिलेलं आहे त्याचं सार्थक मला करायचं आहे। मग ते सार्थक करण्यासाठी काय करावं लागेल? तर संतांना शरण जावं लागेल आणि संतांनी दाखवलेल्या मार्गावरून आपल्याला जावं लागेल। संतांनी काय मार्ग दाखवलाय? मार्ग दावून गेले आती कृपानिधी संत दे। काय आम्हाला मार्ग दाखवून गेले? ते भक्तीचेरी योगे देव निश्चय पावती मानव ऐसा आहे अभिप्राव ये ग्रंथी। भक्तीच्या योगाने परमात्मा तुम्हाला प्राप्त होईल। भाव बळे आकळे एरवी नाकळे, हा भगवंत भावाने भेटेल तुम्हाला। भक्तिभाव तुमचा श्रेष्ठ असेल तर भेटेल। पुढे असं कोणाला भेटलंय का? हो म्हणजे भेटलाय कोणाला? मातंग ऋषीच्या आश्रमामध्ये शबरी होती। आता मातंग ऋषी नाही माहित नाही ही आपली सेवा करते म्हणून। मातंग ऋषी उठायच्या तिकडे झाडलोट व्हायचं, ते स्नान करून येतोपर्यंत इकडे सगळे पूजेची तयारी व्हायची। त्यांना लक्षात यायचं नाही की कोण करतंय बाबा हे सगळं। म्हणून एकदा ते नेहमी स्नानात जातात, त्याच्या आधी उठले, बघतात तर एक लहान मुलगी अंगण झाडते, सडा टाकते, रांगोळी काढते। ती मुलगी निघून गेला तर हे आंघोळीला गेले आणि आंघोळीला जाऊन परत येत आहेत तर बघतात तर सगळी पूजेची तयारी झालेली आहे। नेहमी येतात त्याच्या आधी आले, बघतात ती मुलगी पूजा तयारी करते। मग त्याने तिला विचारलं, बाळ तू कोण आहेस? ती सांगली, बाबा मी शबरी आहे। म्हणजे मी तुझ्या सेवेने प्रसन्न झालोय
न लगती सायास जावे वनांतरा सुखे तो घरा नारायण. प्रसन्न झालोय, तुला काय पाहिजे ते माग. तेव्हा तिने सांगितलं, सांदीवर मातंग ऋषी म्हणाले, मी आता आश्रम सोडून जाणार आहे, तर तुला काय पाहिजे ते मागून घे. ते म्हणाले, तुम्ही सर्वसंग परित्याग करून इकडे इतक्या जंगलामध्ये येऊन राहिल्यात, इतकी वर्ष तपश्चर्या केली, तर तुम्हाला जो ह्या भगवंताच्या सेवेमध्ये आनंद प्राप्त झालेला आहे तो मला प्राप्त व्हावा. ज्याची तुम्ही उपासना करता तो देव मला भेटावा, एवढीच माझी इच्छा आहे. मग ते म्हणाले, ह्या आश्रमामध्ये तू सेवा करत राहा, देव तुला भेटेल. आपल्यासारखं असलं तर आपण लगेच विचारायचो, का हो खरंच भेटेल का, आपण लगेच प्रश्न विचारला असता. तिने प्रश्न नाही विचारला. गुरुच्या शब्दावरती नितांत श्रद्धा असावी लागते. सेवा करत राहिली. बालपण गेलं, तारुण्य आलं, प्रौढावस्था आली, पण सेवा काही त्यांनी सोडली नाही. आपल्यासारखा कधीच सोडून गेला असतं, कुठलंही आपलं देव भेटणं काय तसं म्हणलं असतं. सेवा करताय, वृद्ध झाली, पण तिची काही गुरुवरची श्रद्धा क्षणमात्र ढळली नाही. पण तिच्या सेवेसाठी रामरायाला तिच्या आश्रमामध्ये यावं लागलं. म्हणजे संतांनी काय सांगून ठेवलंय की नलगती सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण. तुमच्याकडे देव चालत येईल. आला का नाही पुंडलिकाकडे, द्वारकेवरून आला. तुम्ही सेवा करा, आई वडिलांची सेवा करा. तुम्ही सेवा केली तर देव तुम्हाला भेटेल. भक्तिभावाने भगवंताचं प्रेम संपादन करा. मग असा हा जो देव आहे परमात्मा, ज्याला देवाधिदेव म्हणतात, तो कोण आहे? भगवान गोपाल कृष्ण. इकडे एक सतरंजी टाकून ठेवा पुढे. एक मोठी सतरंजी टाकून ठेवा. तो आपण इथे काय बघा ते खाली टाकतो ना, इथे काका इथेच असेल. नाही इथे असेल, त्या हिरव्याच्या खाली असेल बघा. हां ते टाका. हां ते टाका, इथे टाकून दे. भगवंत काय म्हणतो? परित्राणाय साधूनां विनाशाय. कसंही उलट सुलट कसंही टाका, पण पूर्ण टाका. परमात्मा काय म्हणतो? परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. सज्जनांना त्रास झाला, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां, दुष्टांचा संहार करण्यासाठी आणि धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी मी अवतार घेतो, असं भगवंतांनी वचन दिलेले आहे. इकडे कंस, मुष्टी, चाणूर, शिशुपाल, वक्रदंत असे सगळे लोकांना त्रास देत होते. सामान्य माणसाचं जीवन हैराण करून सोडलं होतं त्याने. तेव्हा सगळे साधू संत हे क्षीरसागराला गेलेले आहेत आणि भगवंताची प्रार्थना करतायत की देवा, आता आम्हाला या संकटातून तारणारा तुझ्याशिवाय दुसरा कोणी नाही. हे आमचे यज्ञागादी कर्म चालू देत नाहीत, आम्हाला त्रास देत आहेत, आमचं रक्षण तुझ्याशिवाय कोण करणार? म्हणून तुम्ही अवतार धारण करा. म्हणून सगळे गेले क्षीरसागराला आणि देवाची प्रार्थना करतायत. गोविंदा सुख कंदा धाव घे दयाळा, संत जना सुखवाया, दुष्ट जना माराया. संत जना सुखवाया, दुष्ट जना माराया.
धरितो मी अवतारा बोलिलास बोला गोविंद सुखकंदा धाव घे दयाळा. भगवंताची प्रार्थना केली. भगवंताने आकाशवाणीने सांगितलं की मी अवतार घेणार आहे. वसुदेव देवकीच्या पोटी मी अवतार धारण करतो. बलराम शेष भगवंत त्या शेषाला सांगितलं चला आता तुम्ही अवतार धारण करा. शेष म्हणजे गेल्या अवतारातला लक्ष्मण. तेव्हा लक्ष्मण म्हणाला म्हणजे शेष काय म्हणतो की मी आजच्या अवतारात तुमच्याबरोबर होतो पण 14 वर्षात मी काही अन्न खाल्लं नाही आणि झोप घेतली नाही तुमचं रक्षण करण्याकरता. खरं काय होतं तर इंद्रजिताचा वध अशाच माणसाच्या हातून होणार होता जो 14 वर्ष ज्यांनी अन्न ग्रहण केलेलं नाही आणि 14 वर्ष ज्यांनी झोप घेतलेली नाही त्याच्या हातून होता. आणि म्हणून भगवंतांनी त्याच्याकडे काही लक्ष दिलं नाही. आता तो शेष अवतार शेष कशावरती त्याला वारा खाऊन सुद्धा तो राहू शकतो. तो मूळचा शेष अवतार असल्यामुळे त्याला ते शक्य झालं. पण आता हा विनोदानेच सांगतो की देवा त्या मागच्या अवतारात बघा तुम्ही मोठे भाऊ मी धाकटा भाऊ माझं सगळं म्हणजे मला असं असं 14 वर्ष झालं आता मी काही येत नाही तुमचं मी एकटे जा. तेव्हा भगवान म्हणले नाही बाबा तुझ्याशिवाय मला चैन पडणार नाही तू माझ्याबरोबर चल. आता म्हणले तू मोठा भाऊ मी धाकटा भाऊ आहे. तू माझी राम अवतारात सेवा केलीस ना आता कृष्ण अवतारात मी तुझी सेवा करेन. त्याप्रमाणे म्हणाले बलराम दादा अवतार धारण करतील शेष अवतार धारण करेल. माझी लक्ष्मी ती रुक्मिणीचा अवतार भीमक राजाच्या पोटी अवतीर्ण होईल विदर्भ देशामध्ये. असं सगळं पुढे जे काही भविष्य घडणार होतं ते सांगितलं. असो मागील अनुसंधान यादव राणा शूरसेन त्याचा पुत्र वसुदेव नाम राहत होते मथुरेत. यादवांचा राजा शूरसेन आणि त्याचा मुलगा वसुदेव हे मथुरेत राहत होते. उग्रसेनाची भातृकन्या देवकी रूपगुण संपन्या वसुदेवाशी तिचे लग्न लागले. वरात निघाली राजविटी. उग्रसेन राजाची भावाची मुलगी भातृकन्या हिच्याशी वसुदेवाचं लग्न लागलं. आता या देवकीचा भाऊ कोण आहे कंस आहे आणि आपल्या बहिणीचंच लग्न आहे म्हणून तो सारथ्य करायला पुढे आला. तेवढ्याच आकाशवाणी झाली आणि ज्या बहिणीच्या रथाचं तू सारथ्य करतोयस तिच्या पोटी जन्माला येणारा 8वा पुत्र तुझा वध करेल. पंधरा मिनिटात आपल्याला सगळे कालासहित संपवायचे बरोबर ना. तर कृष्णाचा अवतार तो जन्म सांगितल्याशिवाय पुढे जात आहे म्हणून तो सांगणंच आवश्यक. हा 8वा पुत्र तुझा नाश करणारा एवढा ऐकल्याबरोबर त्याला राग येतो. अरे जिचं मी सारथ्य करतोय तिचा मुलगा जर मला मारणार असला तर आता हिला ठेवून काय करू. तिचा वध करायला निघाला. वसुदेवाला सांगितलं अरे तू स्त्री हत्या का करतोस यातनं तुझी बहीण आहे. तुला काय वाटतं की आम्हाला होणाऱ्या मुलातला 8वा मुलगा तुझा वध करणार आहे. अरे असा विचार कर जगामध्ये असंख्य जोडपे सगळ्यांनाच काही मुलं होतात का. काही ना होतात काही ना होत नाही. समजा आम्हाला झालाच नाही हिला काही मुलगाच झाला नाही तर तुझा वध कोण करेल. बरं त्यात नाही समजा झाला तर आम्ही जेवढे होतील तेवढी मुलं तुला देऊन टाकू. भगवंताने त्याच्या मनामध्ये बुद्धी केला पुन्हा त्या कंसाच्या. अरे खरंच घेऊन झालंच नाही तो उगीच बहिणीच्या हत्याचं पातक लावायचं. बरं त्यातनं हा आपल्याला देतो म्हणतो ना त्यावेळेस शब्दाला लागणारी माणसं होती त्यामुळे ते म्हणलं ठीक आहे देणार ना तुम्ही मला हो. आणि मग अशा रीतीने भगवंताने त्या ठिकाणी वसुदेवाच्या पोटी त्याला बंदीशाळेत टाकले
वसुदेव देवतेला. भगवंत जन्माला येण्याच्या आधी 1 2 3 4 5 6 अपत्य या कंसाने मारलेले. कारण न जाणो उलटे जर गणना करायला गेली तर पहिला आला तर काय करा, असे ते 6 अपत्याचा वध केला. 7वा गर्भ ज्यावेळेला आला त्यावेळेला भगवंतानी मायेला सांगितलं, म्हणजे भगवंताची शक्ती माया शक्ती, तिला सांगितलं की या देवकीच्या उदरातला गर्भ काढ आणि रोहिणीच्या गर्भामध्ये ठेव. बघा, मथुरेतनं गर्भ काढला आणि गोकुळात त्याची पत्नी होती वसुदेवाची दुसरी पत्नी रोहिणी, तिच्या उदरामध्ये नेऊन घातलेलं आहे. आणि मग इकडे कंस बघायला दूताने विचारलं, का रे काय झालं, आता डिलिव्हरीची वेळ आली, काय अपत्य झालंय? ते म्हणले झालं नाही, जिरून गेला म्हणले पोटातल्या पोटात गर्भ 7वा. आणि मग 8व्या वेळेला भगवंत स्वतः प्रगट झाले, 8 वर्षाची मूर्ती, आणि तिला सांगितलं, वसुदेव देवकींना सांगितलं की मला तुम्ही गोकुळाला नेऊन सोडा. गोकुळाला यशोदेच्या पोटी माया अवतीर्ण होईल, तिला घेऊन तुम्ही परत या. त्याप्रमाणे ते जातात. कृष्णजन्म कालच झालेला असल्यामुळे सगळे चरित्र आपल्याला माहिती येते. जातात आणि त्या तिलाही माहीत नाही कुणाला, यशोदेला आपल्याला मूल झाले म्हणून झोपेतच आहे ती. आणि सगळ्यांना भगवंताच्या मायेमुळे झोप लागलेली, त्यांना उचलतात, आणतात आणि कृष्णाला तिथं ठेवतात. आल्या आल्या पुन्हा पहिल्यासारख्या बेड्या, पहिल्यासारखी यमुना सगळं होऊन जातं. ती रडायला लागलेली कोण येतो कोण जावं. ती सांगते, दादा अगं मुलगी झाली मला, तुझा वध कोण करणार आहे? मुलगा ना, मुलगा मुलगी काही बघत नाही, घेतो आणि गरगर गरगर फिरून आपटणार. तेवढ्यात ती त्याच्या हाताला पिळा मारते आणि आकाशात जाते. आकाशात एकाच वेळेला 1000 सूर्य प्रगट होतील असा प्रकाश होतो आणि ती जगदंबा माता सिंहासनारूढ आहे, सिंहावर आरूढ झालेली आहे आणि सगळे देव तिची स्तुती करतात. या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमः. ती सांगते तुझा शत्रू गोकुळात वाढ. आणि मग गोकुळात भगवंत मोठे व्हायला लागले. पहिल्यांदा महाबळवट गेले, त्याची फजरी केली. त्यानंतर पुतना आली, तिचा वध केलेला आहे. त्यानंतर एक एक दैत्य आले, त्या सगळ्यांचा वध केला. कृष्ण हळूहळू मोठा झाला आणि तो लहान असतानाचे सगळे चमत्कार भगवंताने केलेले आहेत. त्यातल्या बाललीला थोडे आपण ऐकूयात आणि मग पुढे जाऊया. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे. गोपाल कृष्ण भगवान की जय. कण्व ऋषींना कळलं, म्हणजे गोपी बोलत होते त्याकडे भगवंत जन्माला आलेला आहे म्हणून तो आला. यशोदेने सांगितलं, पहा आमचा मुलगा कसा आहे, त्याला माहीत नाही कृष्ण जन्माला आलाय म्हणून. आणि मग त्यांनी यशोदा म्हणाले, आमच्या घरी आज तुम्ही नैवेद्य ग्रहण करा. त्याने तो नैवेद्याला खीर केली आणि भगवंताला त्याने हाक मारल्याबरोबर तो कृष्ण रांगत रांगत आला, खीर खाली. अरे अरे विचारलं त्याला, तो असं वाटलं कोणी स्पर्श केला याला, अजून देवाला नैवेद्य दाखवायच्या आधी स्पर्श झाला या नैवेद्य. म्हणून त्याने काय केलं, दरवाजा लावून घेतला आणि आतमध्ये बसून पुन्हा ती खीर केली, पुन्हा नैवेद्य डोळे दाखले. देवाला हाक मारल्याबरोबर देव प्रगट झाला, कोण? कृष्णच. पुन्हा रांगत रांगत आला, पुन्हा खीर खातोय. आणि मग हा विचार करतोय, दरवाजे बंद आहेत, आत ना आडसर असं, पूर्वीच्या काळी लाकडी आडसर असं, ते बंद आहे, कुठून आला? आणि मग त्याला कळलं परमात्मा. तेव्हा तशी जी शबरी अवतार, राम अवतारातली शबरी पण आलेली आहे. ती म्हणते बोरं घ्या बोरं. आणि तो भगवंत धावत आले, कारण तिने रामावतारात कृष्ण वर मागितलं होतं वर की मला तुमची बाललीला पाहिजे. तेव्हा रामाने सांगितलं तुला कृष्णावतारात बाललीला पाहता येईल. ती शबरी आलेली आहे. तेव्हा तिथे भगवंताने तिथे
तिच्या नकळत टोपली सगळी ओतली तिने आणि मुठभर ज्वारीचे दाणे त्याच्यात टाकले. टाकल्याबरोबर ती पाटी जी आहे ती सोन्या रुपयाने भरलेली. उचलताना तिच्या लक्षात आलं नाही, पण जशी ती निघाली तसं तिच्या लक्षात आलं की ती पाटी रत्नमाणकाने भरलेली आहे म्हणून. तिने कसलं ओझं म्हणून खाली ठेवलं. पाहिल्याबरोबर काय होतं तर ते रत्नमाणकं होती. आणि मग ती सांगते की भगवंता, अरे एवढ्यासाठी मी आले होते का तुझ्याकडे? मला तुला भेटण्याची अपेक्षा होती. मी निरपेक्ष आहे, मला कशाची सोनं नाण्याची अपेक्षा नाही आहे तुझ्याकडून. केवळ तुझं दर्शन व्हावं म्हणून मी आले होते. आणि तिने ती सगळी रत्ना माणकाने भरलेली पाटी यमुनेमध्ये मोकळी करून टाकली. आणि तेवढ्यात भगवंत प्रगट झाले की म्हणले, शबरी तुझं प्रेम मला माहिती आहे. मी का दिलं? माझ्या दारात येणारा कोणी विनमुख जाऊ नये, रिक्त हस्ताने कोणी जाऊ नये म्हणून मी तुला दिलं. तुला कशाची अपेक्षा नाही हे पण मला माहिती आहे. ह्याचही मी दिलेल्याचा तू सत्कर्माचाच व्यय केला असतास तेही मला माहिती आहे. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. आणि मग याचे खोड्या बंद व्हाव्यात म्हणून भगवंताने त्यांनी संकट चतुर्थीचं वर्णन करते म्हणले. भगवंताने आपलं खोड्या सोडून दिल्या. तिला वाटलं बरं झालं कृष्ण गणपती बाप्पा पावला म्हणून तिने 1000 मोदक केले आणि भगवंताला नैवेद्य दाखवला 1000 मोदकाचा. आणि डोळे उघडून बघते ते एकही मोदक शिल्लक नाही. ते म्हणले अहो मोदक कुठे गेले? तेव्हा त्यांनी सांगितलं. कृष्ण म्हणतो, आई अगो तुला काय सांगू, तुझा तो हा गणपती न तो मोठ्या उंदरावर बसला होता. 1000 उंदीर त्याच्याबरोबर प्रत्येकाने एक 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 पळून गेला. त्या तुझ्या कृष्णाने पण खाल्ले, त्यांना सोडलं मलाच धरते म्हणले. तू म्हणले तोंड उघड. तोंड उघडल्यानंतर आतमध्ये कोण आहे? गणपती बाप्पा. आणि तो सांगतोय यशोदेला की यशोदे अगं हा देवादिदेव आहे म्हणून आम्ही गणपतीला नैवेद्य दाखवला तरी म्हणताना काय म्हणतो? कृष्णार्पणमस्तु असं म्हणतो. हळूहळू भगवंत मोठे झाले, सगळ्यांना बरोबर घेतलेले आहे. आणि प्रत्येकाच्या बघा प्रत्येकाच्या नशिबात जे आहे ते त्याला मिळतं. घरी पाची पक्वान्न केलेली आहे पण जिभेला चव नसली तर त्यातल्या एकाचाही उपयोग होत नाही. काय जे आपल्या नशिबात आहे ते आपल्याला मिळणार. ते लग्न समारंभामध्ये काय होतं माहिती का? हे खुर्ची पकडायची घाई असते. हा कधी उठतोय मी कधी बसतोय. त्याच्या मागे एकाने असा काही गडबड करून बसलं बाबा जागेवरती. आता म्हणलं आपला नंबर लागला. सगळं वाढून झालं, तूप सुद्धा वाढून झालं. तेवढ्यात तिकडनं नवरा मुलगा आला. तो म्हणला आमचे साहेब आले, त्यांना अर्जंट जायचंय, तुम्ही उठता का? म्हणले उठतो. त्या साहेबाचं नाव लिहिले याच्यावरती. म्हणले आपलं जे नशिबात आहे ना, प्रार्थनात आहे ते आपल्याला प्राप्त होणार आहे. सगळ्यांनी आणलंय. आणि मग कृष्ण काय म्हणतो? इकडे एकमेकाच्या ताटाकडे तुम्ही बघू नका. ते झालंय का नाही तयार आपलं? गोपाळकृष्ण याच्यावर ठेवा. आरती मूर्ती आणायच्या. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, भगवान गोपाल कृष्ण. सगळ्यांना म्हणाले वर्तुळाकार बसवलं आणि सांगितलं पहा. कारण काय हो, कोणी श्रीमंताची मुलं आहे, कोणी गरीबाची मुलं आहे, कोणी कशी आहे, कोणाच्या घरी अगदी नुकतंच लावलेलं दही आहे, कोणाच्या घरी चांगलं दूध आहे, कोणाच्या घरी कसं आहे काय आहे. तर ते म्हणले असं आहे एकमेकाकडे पाहू नका, आम्ही सगळ्याचा काला करू. आणि सगळ्यांचं अन्न एकत्र केलेलं आहे.
ताटातलं काढा, नुसतं त्याच्यावर ठेवा. ठेवा ते डायरेक्ट. हां, आणि भगवंताने सगळे एकत्र केलेले आहे. कोणाचं आंबट ताक आहे, कोणाचं गोड आहे, कोणाचं कसं आहे, कोणाचं लोणचं आहे, कोणाचं काय आहे, मिरची आहे, त्या सगळे एकत्र केले आहेत. त्याला म्हटलंय काला. सगळ्यांचं एकत्र करून सगळ्यांनी एकत्र. आपण पूर्वी अंगत पंगत करत होतो, प्रत्येकाच्या घरचं आणायचं आणि मग सगळ्यांनी वाटून घ्यायचं. या ठिकाणी काय आहे? हा एकोप आहे, हे प्रेम आहे. सगळ्यांनी एकत्र जमावं आणि एकमेकाला द्यावं. हा संस्कार भगवंताने रुजवलाय सामान्य माणसाच्या मनामध्ये की सगळ्यांनी एकत्र या, एकत्र बसून जे काय. आता बघा ऑफिसमध्ये काय होतं, प्रत्येकजण डबा घेऊन येतो का नाही, मग आपण सगळेजण एकत्र जमतो, एकमेकाचं एकमेक घेतो. त्याला काय म्हटलंय? कालाच आहे. एकमेकांचं एकमेकाला द्यावं, एकमेकांचं एकमेकाला घ्यावं, प्रेम वाढत राहावं. हा परमार्थाचा मुख्य गाभा काय आहे? प्रेम वाढवणं हा भगवंत परमार्थाचा मुख्य गाभा आहे. ते सगळ्यांना बसवलंय. आणि कशी मुलं बसली? तो सगळ्यात लहान मुलं आहेत ती पुढे आहे, त्याच्यापेक्षा मोठी आहेत ती त्याच्या मागे, त्याच्यापेक्षा मोठी ती मागे. कमळाचा जसा आकार असतो तसा चौकई बसलेली आहे ती मुलं भगवान गोपालकृष्ण मध्ये बसलेले. आणि मग भगवंतानी आपल्या हाताने प्रत्येकाला काला दिलेला आहे. काला महत्वाचा आहे. भगवंताच्या हाताने प्रत्येकाला त्याने दिलेले आहे. श्रीकृष्ण गोविंद. हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद. हे बघा इथं ठेव. हे जरा स्टँड मागे घ्या, हलक्यात नाही पडेल ते, त्यांना आयडिया. श्रीकृष्ण. थोडं नाही काढून मागे येऊ, थोडं मागे. काय तुमचं काय येतंय का नाही? काय झालंय? इथे आणा आधी पटकेने, जसं असेल तसं आणा. श्रीकृष्ण गोविंद. श्रीकृष्ण. श्रीकृष्ण गोविंद. हे नाथ नारायण वासुदेव. हे घ्या हातात, कॅमेरा हातात घ्या, काढून घ्या. श्रीकृष्ण गोविंद. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. भगवंताने हा काला ग्रहण करावा, सगळ्या भक्तांनी आणलेला आहे, त्याचा आपण स्वीकार करावा अशी गोपाल कृष्णाला प्रार्थना आहे. आता सगळीकडे फिरवा. आरती.
योगीराज परब्रह्म समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। पुंडलीक वरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय। माऊली जगद्गुरु जय जय रघुवीर समर्थ।